अकोल्यात संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भव्य शेतकरी सन्मान सोहळा आणि उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेत राजू खान शेख नासिर यांच्या बैलजोडीने प्रथम पारितोषिक पटकावले, तर गोपाल मांडेकर यांच्या बैलजोडीला विशेष पारितोषिक मिळाले। राजू गोतमारे यांना दुसरा क्रमांक, गजाननराव सांगे यांना तिसरा क्रमांक, विशाल मेहरे यांना चौथा क्रमांक, सिकंदर उर्फ बिस्मिल्ला खान यांना पाचवा क्रमांक आणि साजिद खान मुवाज खान यांच्या जोडीला 6वा क्रमांक मिळाला। या सोहळ्याला अकोल्याचे युवा खासदार अनुपदादा धोत्रे अध्यक्षस्थानी होते। विशेष अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अर्शितजी सांडक, आमदार साजिद खान पठाण, आमदार अमोलदादा मिटकरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष यश ओमप्रकाश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्याचे यशस्वी आयोजन संस्थापक अध्यक्ष अनिल मालगे यांनी केले होते। या प्रसंगी गणेश भुजबळे, गजानन मालंगे, रितेश मालंगे, आशिष मालगे, मंगेश चोपडे, आलेस मालगे, आदित्य मालगे, पियुष वानखेडे, राजू जयसनपुरे आदी मान्यवरांनी सोहळ्याला योगदान दिले। कार्यक्रमात शेतकरी आणि नागरिकांसाठी मोफत रक्त तपासणी आणि शुगर तपासणी यंत्राचं वितरण यश ओमप्रकाश सावंत यांच्या वतीने करण्यात आलं। प्रथम पारितोषिक नामदेव वानखेडे, विशेष पारितोषिक स्वर्गवासी रामकृष्ण मिटकरी यांच्या स्मृती प्रित्यर्थ अमोलदादा मिटकरी, दुसरे पारितोषिक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदू जमा, तिसरे पारितोषिक राष्ट्रवादी युवक काँग्रेस महानगर कार्याध्यक्ष यश सावल, चौथे पारितोषिक राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमोल काळणे, पाचवे पारितोषिक स्वर्गवासी भूषण दिलीप शेठ भगत स्मृती प्रित्यर्थ ललित शेठ भगत, 6वे पारितोषिक हरीशभाई अमिल चंदानी। मागील 26 वर्षापासून हा सोहळा यशस्वीपणे साजरा केला जातोय। अनिल मालंगे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आणि नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले। DN न्यूज मराठीसाठी अकोलावरून आमचे प्रतिनिधी गुलाम मोहसिन यांचा रिपोर्ट। अनिल भाऊ मालगे यांच्या या उपक्रमासाठी 26 वर्षापासून सातत्याने आपल्या पोळा चौकात हा कार्यक्रम चालू आहे आणि या वर्षाचं एक विशेष महत्त्व आहे, कारण ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम व्हायचा असे अनिल भाऊंचे आणि आमचे सगळ्यांचेच नेते तुकाराम भाऊ बिडकर, ज्यांचं युवकांमध्ये विशेष क्रेज आहे, असे ज्यांनी सुरुवात SP म्हणून अकोल्यामध्येच केली असे आमचे मित्र अर्शितजी चांडक, आमचे जे मेडिसिन फील्डमध्ये चांगलं काम करतात असे यश ओमप्रकाशजी सावल, या कार्यक्रमाला उपस्थित सगळेच पत्रकार बंधु, अनिल अर्जित जी, इन्होंने जो अनिल जी है ये पत्रकारों का हमेशा काम कर रहे थे। अभी 6 महीने पहले इन्होंने सभी पत्रकारों को हेलमेट वाटप का कार्यक्रम लिया था और काफ़ी सोशली एक्टिव है। जो पोला फेस्टिवल है इसका एक विशेष महत्व इसलिए है कि अगर हमें हजारों साल खेती करनी है तो खेती में ऑर्गेनिक फर्टिलाइज़र डालना बहुत असेंशियल है। हम देख सकते हैं कि फर्टिलाइज़र की जो सब्सिडी है, केमिकल की फर्टिलाइज़र की जो सब्सिडी है वो 1.5 से 2 आज सगळ्या धर्माचे लोक इथे उपस्थित झाले। SP सरांनी एक खूप चांगली मोहीम, अकोल्याचा खूपच एक युनिक आयडेंटिटी आहे। आता ते कावडमध्ये आपण बघितलं की कोणी मोठी मोठी पालखी महाराष्ट्रामध्ये येतात कुठेही, त्याचं असं काही हे नाही आहे। आणि आता सुद्धा पोळा चौकमध्ये सर्व जातीचे, सर्व धर्मचे काही भेदभाव न ठरता सर्व इथे आलेले आहात। हे पण म्हणजे एक अकोल्याची शान आहे आणि म्हणजे आपण सर्व अकोल्याचेच आहे। तर मी तर पहिल्यांदाच अकोल्यामध्ये आलो, तर हे बघून खूप आनंद वाटतोय की हे आपला बरेच वर्षापासून हे आपली एक म्हणजे सुरूच आहे आणि शांततेत प्रत्येक वर्षी इथे मूर्तियाँ सब जगह यहाँ नजर आएंगी सब तरफ। अरे सारे त्यौहार अकोला पश्चिम में होते हैं, तो मैं तमाम लोगों को शुभेच्छा देता हूँ आज पोले की, शेतकरी लोगों को। और खासदार साहब से रिक्वेस्ट करता हूँ कि खासदार साहब हमारे जिले में ये पद आप सबसे बड़ा पद आपका है, तो ये आप सबको यहाँ लेकर चलेंगे हम सबको, ऐसी मैं आशा करता हूँ। यावर्षी या सोहळ्याकरता उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार अनुपभाऊ धोत्रे,
त्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण। ईश्वर देव अशी ईश्वराचरणी प्रार्थना। सलग 26 वर्ष कुठल्याही भांडून निश्चितच आपला अकोला व्यसनमुक्त होणार। आपण सर्व कोण कोण्या जातीचा, कोण धर्माचा, कोण्या पक्षाचा, ह्यापेक्षा आपण शेतकरी आहोत, आपण बळीराजाचे लेकरं आहोत, आपण सर्वसामान्यांची लेकरं आहोत, आपण भारतीय आहोत। त्यामुळे हा संदेश देणाऱ्या संत गाडगे महाराज बहुउद्देशीय संस्थेला मी शुभेच्छा देतो। मला इथं बोलवून सन्मान दिल्याबद्दल अनिल भाऊ मालगे आणि सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून आभार मानून थोड्याशा सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.